जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 जी भरती प्रक्रिया चालू आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. सध्या एकाच जिल्ह्याचं फायनल मेरिट लागलेलं आहे, तर पाहूया तो जिल्हा कोणता आहे आणि मेरिट किती लागले. तर सर्वप्रथम आपण क्रोमवर जाऊन DMS लॉगिनवर गेल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. तर आपण पाहू शकतो विविध जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही पार पडलेली आहे. तेथील फिजिकलचे मार्क्स लावलेले आहेत, त्याचबरोबर टेक्निकल जे तांत्रिक मार्क्स आहेत ते देखील लावलेले आहेत. काही उमेदवारांना जर त्यांच्या मार्कावर बाबत आक्षेप असेल तर ते नोंदवू शकतात. त्यांना ठराविक मुदत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो सातारा जिल्ह्याची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. तर चला तर मग आपण पाहूया सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी. डाउनलोड करू लिस्ट. आपण सातारा जिल्ह्याची PDF डाउनलोड झाल्यानंतर आपण पाहू शकतो. बघा, तुमचं जेही मेरिट लागणार आहे महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 जी भरती झालेली आहे त्यामध्ये जिल्हानिहाय भरती आहे, पण त्याच्यामध्ये विविध पदके आहेत. तालुका वाईज पथक असतं आणि त्यानुसार तुमचं मेरिट लागणार आहे. तर आपण पाहू शकतो सातारा जिल्ह्यामध्ये पहिलं पथक आहे औंध. तर आपण पाहू शकतो औंध पथकातील पुरुष उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर त्याचं हायेस्ट मार्क्स 30 मार्क्स मिळाले आहेत. 20 मार्क्स रनिंगमध्ये व 8 मार्क्स गोळाफेकमध्ये आणि 2 मार्क टेक्निकलचे, असे मिळून 30 मार्क झालेत. आणि त्याच्यात सर्वात कमी आहे ज्या उमेदवाराला मार्क पडलेत तो उमेदवार आहे 28 मार्काचा. म्हणजे 30 हायेस्ट आहे आणि 28 सर्वात कमी, म्हणजे एवढेच इथं भरती करायचे होते. त्यानंतर महिला उमेदवारांचा हायेस्ट आहे 33 आणि लोएस्ट आहे 22. तर अशा इथं औंध पथकाची ही भरती प्रक्रिया झालेली आहे. आणि प्रतीक्षा यादीमध्ये बघा आपण पाहू शकतो 28 मार्कवाला पुरुष उमेदवार देखील प्रतीक्षा यादीमध्ये आहे. ते कशाच्या आधारावर आपण पाहू शकतो, त्याची जन्मतारीख बघा. सगळ्यात शेवट जो 12वी पास होता आणि सगळ्यात शेवटच्या ज्या उमेदवाराला घेतलेला आहे त्याची तारीख आहे 28/8/2001. आणि जो वेटिंगवाला पहिला आहे त्याची तारीख आहे बघा आपण पाहू शकतो 5/6/2002. म्हणजे 1 वर्षाचा गॅप आहे. 2001 वाल्याला प्रेफरन्स आधी दिला आहे. तर आपण पाहू शकतो अशा प्रकारे वेटिंगवाल्यांची पण यादी झालेली आहे. पहिलं पथक होतं औंध पथकाचे 6/6/12 जागा होत्या, त्या त्यांनी घेतलेल्या आहेत. 6 पुरुषांना होत्या, 6 महिला उमेदवारांना होत्या. त्यानंतर नेक्स्ट पथक आहे भोईज. सातारा जिल्ह्यात नेक्स्ट पथक आहे भोईज. बघा आपण इथं पाहू शकतो 8 पुरुष उमेदवारांना घेण्यात आलेलं आहे. हायेस्ट आहे 30 आणि लोएस्ट आहे 28. शेवटचा आहे 28 शेवटचा उमेदवार. आणि फक्त तिथं 1 महिलांसाठी जागा होती. सदरच्या महिलेला 24 मार्क पडले होते, तर त्या महिला उमेदवाराला घेण्यात आलेला आहे. आणि वेटिंगवाले जे आहेत त्यांना 27, 26, 26 मार्क आहेत. हे झालं भोईज. पुढचं पथक आहे दहिवडीला आपण पाहू शकतो 11 पुरुषांना घ्यायचं होतं पुरुष उमेदवारांना व 10 महिला उमेदवारांना घ्यायचं होतं. तर त्यानुसार लिस्ट जाहीर झालेली आहे. पुरुषांमध्ये हायेस्ट आहे 33 आणि सर्वात कमी मार्क्स घेणार आहे 28. बघा किती कॉम्पिटिशन आहे. महिलांचंही मेरिट तसंच लागलेलं आहे, पुरुषांचंही मेरिट तसंच लागलेलं आहे. आउट ऑफ मार्क्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उमेदवारांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत. तर आपण पाहू शकतो तेथील महिलांना देखील मार्क्स बघा, हायेस्ट आहे 28 आणि लोएस्ट आहे 16. 10 जण वेटिंगवाले ठेवलेले आहेत. त्यांचं पुढचं पथक आहे कराड. तर आपण पाहू शकतो कराड पथकामध्ये एकूण 47 पुरुष उमेदवारांना घेण्यात आलेलं आहे. 47 जागा होत्या. तर तिथे हायेस्ट आहे 33 सर्वात जास्त मार्क आहेत. 20 बघा आउट ऑफ मार्क पडलेत. 1600 मीटरला देखील आउट ऑफ आणि शॉर्टपुटला देखील आउट ऑफ पाहू शकतो आपण इथं समोर. आणि 3 मार्क टेक्निकलचे, असे मिळून प्लस ग्रॅज्युएट आहे. तर कराड पथकातील या उमेदवाराला 33 मार्क पडलेत
आणि सर्वात कमी मार्क असणारं बघा 47 आपण बघू 26 मार्क आहेत. 33 हायेस्ट व कराड पथकामध्ये लोएस्ट 26 मार्कवाला उमेदवार आहे. त्यानंतरनं महिलांची यादी आपण पाहू शकतो. महिला एकूण 27 आहेत. महिलांमध्ये हायेस्ट 35 आहे. रनिंगमध्ये आउट ऑफ, गोळाफेकमध्ये आउट ऑफ 35 मार्क्स मिळालेले आहेत. आणि लोएस्ट आहेत 14 मार्कवाल्या आपण पाहू शकतो. शेवटच्या महिला उमेदवाराला मार्क 14 आहेत. तर ही यादी होती आपण पाहू शकतो कराड पथकाची. तर आता पुढचं पथक आपण पाहूया. कराड पथकाचं आपण आता पाहिलंच की शेवटचे उमेदवार 14 मार्क, म्हणजे बघा 14 मार्कवाला उमेदवार पण होऊ शकतो. मिनिमम मार्क्स जे 40% क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया फुलफिल केला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याचबरोबर 38 जण हे त्यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत. त्यानंतर पुढचं पथक आहे साताऱ्यामधील कोरेगावचं आपण पाहू शकतो 17 पुरुष उमेदवारांना संधी मिळालेली आहे. हायेस्ट 30चा आहे आणि सर्वात कमी मार्क्स घेणारा 26 मार्क्सवाला पुरुष उमेदवार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी आपण पाहू शकतो 12 महिला घेतलेल्या आहेत. त्यापैकी हायेस्ट मार्क्स मिळवणारे महिला उमेदवार आहेत 35 मार्क्सवाल्या आणि लोएस्ट मार्क्स घेणारे उमेदवार आहेत 16 मार्क्सवाल्या. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता वेटिंगवाले 15 जण ठेवलेले आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील पुढचं पथक आहे कोयना नगर. बघा आपण पाहू शकतो कोयना नगरचा हायेस्ट मार्क आहे 30 आणि त्याचबरोबर कोयना नगरचं लोएस्ट मार्क्स आहेत 16. बघा आपण इथं पाहू शकतो क्लिअरली. शेवटच्या पुरुष उमेदवाराला मार्क पडलेले आहेत, करेक्शन करतो, टोटल 25 मार्क्स पडलेले आहेत. 16 रनिंगमध्ये 9 शॉर्टपुटमध्ये एकूण 25. तर बघा कोयना नगरमध्ये हायेस्ट मार्क देणारा पुरुष उमेदवार आहे 30 मार्क्सचा आणि त्यामध्ये कोयना नगरच्या इथे शेवटचा पुरुष उमेदवार आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे असं 25 मार्क्स. त्यानंतर महिलांची यादी आहे. 11 महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे. हायेस्ट मार्क्स घेणारे महिला उमेदवार आहेत 33 मार्क्स घेऊन आणि लोएस्ट मार्क 16 मार्क ज्यांचं सिलेक्शन झाले. त्याचबरोबर वेटिंगवाले 20 जण आहेत. त्यानंतरनं आपण पाहू शकतो पुढचं पथक आहे सातारा जिल्ह्यातील लोणंद. बघा लोणंदमध्ये 18 पुरुष उमेदवारांना घेण्यात आलेलं आहे. हायेस्ट मार्क्स मिळवणाऱ्या पुरुष उमेदवाराला 33 मार्क्स पडलेले आहेत आणि शेवटच्या उमेदवाराला 28 मार्क्स पडलेले आहेत. त्याचबरोबर ज्या महिला आहेत त्यामध्ये हायेस्ट आहे 32 मार्क्स आणि सर्वात कमी मार्क्स असणाऱ्या महिला उमेदवार ज्यांचं सिलेक्शन झालं आहे 14 मार्क्स. बघा 8 महिला घेतलेल्या आहेत आणि 18 पुरुष घेतलेले आहेत. त्यानंतरनं 13 जणांची प्रत्यक्ष यादी देखील लावण्यात आलेली आहे. पुढचं पथक आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर. बघा महाबळेश्वरमध्ये आपण पाहू शकतो हायेस्ट मार्क्स घेणारा उमेदवार आहे 30 मार्क्सचा आणि त्यामध्ये लोएस्ट मार्क्स घेणारा उमेदवार आहे 23 मार्क्सचा आपण पाहू शकतो. त्यानंतर महिला उमेदवार एकूण 4 जागा आहेत महिला उमेदवारांसाठी आणि पुरुषांसाठी 13 जागा होत्या. 4 महिलांमध्ये हायेस्ट 33 आहे आणि सर्वात कमी 16 मार्क्सवाल्या महिला उमेदवार आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष यादी आपल्याला लावलेली दिसते 9 जणांची. त्यानंतर पुढचं पथक आहे म्हसवड. बघा येथे एकूण 16 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. 34 मार्क्स हायेस्ट आहेत आणि 26 मार्क लोएस्ट आहेत. तर या सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर 4 महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 28 आणि सर्वात म्हणजे त्यामधील कमी मार्क आहेत ते 16 मार्क्स त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हसवड पथकात. त्याचबरोबर प्रत्यक्ष यादी 10 जणांची लावण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील पुढचं आहे पथक फलटण. बघा आपण पाहू शकतो एकूण 15 पुरुष उमेदवारांची निवड झालेली आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क आहे 30 आणि त्यामध्ये कमी मार्क आहे 27. तर ह्या सर्वांची फलटण पथकामध्ये निवड झालेली आहे. त्याचबरोबर 8 महिला उमेदवार आहेत. त्यामध्ये हायेस्ट आहे 35 आणि लोएस्ट आहे 20. त्याचबरोबर 11 जणांचं वेटिंगची लिस्ट लावण्यात आलेली आहे. पुढचं पथक आहे पुसेगाव. बघा इथे 7 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 31
आणि लोएस्ट आहे 26. तसंच एक महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना मार्क आहेत 28. 4 जणांची प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे. पथक होतं पुसेगाव. आता आपण पाहू शकतो पुढचं पथक आहे साखरवाडी. एकूण 11 पुरुष उमेदवारांचं तिथं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 30 आणि त्यामध्ये कमी मार्क असणारा पुरुष उमेदवार आहे 24 मार्क्सचा. त्याचबरोबर एका महिला उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना मार्क आहेत 22. तसेच 6 जणांची प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे. हे पथक होतं साखरवाडी. त्यानंतरनं सर्वात शेवटी सर्वात मोठं पथक सातारा पथक. सातारा जिल्ह्यामध्ये सातारा पथकही आहे. आता तेथील सर्वात मोठं पथक आहे, तरी म्हणून हे शेवटच्या नंबरला आहे आणि सर्वात जास्त मोठे आहे. असं मोठी आहे, याची माहिती पण मोठीच असणार आहे. तर बघा, सातारा जिल्ह्यात हायेस्ट मार्क घेणारा उमेदवार आहे. सातारा जिल्ह्यातील पथकामध्ये जे सातारा पथक आहे त्यामध्ये हायेस्ट मार्क 32 आहेत. त्यानंतर ती लिस्ट अशी आपण पाहू शकतो, 32, 31, 30, 29, त्यानंतर 28, 27 पाहू शकतो. एकूण 78 पुरुष उमेदवारांना घेण्यात आलेलं आहे. 78 जणांचे सिलेक्शन झालेलं आहे. शेवटचा मार्क असणारा उमेदवार आहे 26 मार्क्स. शेवटचा जो कॅन्डिडेट आहे त्याला 26 मार्क्स मिळालेले आहेत. त्याचबरोबर महिलांची यादी पण आपण पाहू शकतो. एकूण 44 महिला घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये हायेस्ट मार्क महिलांमध्ये 35 मार्क्स आहेत आणि सर्वात कमी मार्क्स आहेत ते 14. लोएस्ट 14 मार्क, म्हणजे 10 रनिंगमध्ये आणि 4 गोळ्यामध्ये. म्हणजे जो मिनिमम क्रायटेरिया होता की 40% गुण घेतले पाहिजेत, तो क्रायटेरिया यांनी फुलफिल केलेला आहे. तसेच बघा, 61 जणांची वेटिंगची यादी त्यांनी लावलेली आहे. तर आपण त्यानंतरनं सातारा जिल्ह्यामधलं पुढचं पथक आहे सातारा रोड. बघा, आपण पाहू शकतो 8 पुरुष उमेदवारांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे. हायेस्ट आहे 29 आणि त्यामध्ये लोएस्ट आहे पुरुषांमध्ये 26. त्यानंतर 8 महिला उमेदवारांचं पण इथं सिलेक्शन झालेलं आहे. हायेस्ट आहे 32 आणि सर्वात कमी आहे 18. तसेच वेटिंगवाल्या 8 जणं ही यादी लावण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं पथक आहे सातारा जिल्ह्यातील उमरज. बघा, आपण पाहू शकतो 23 पुरुष उमेदवारांना इथं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. हायेस्ट आहे 30 आणि लोएस्ट आहे 26. तसेच 7 महिला उमेदवारांचं देखील इथं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 33 आणि लोएस्ट आहे 18. एकूण 15 जणांची वेटिंगची लिस्ट लावण्यात आलेली आहे. त्यानंतरनं पुढचं पथक आहे वडूज. बघा, आपण इथं पाहू शकतो 10 पुरुष उमेदवारांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 30 आणि लोएस्ट आहे 27. तसेच 2 महिला उमेदवारांचं देखील इथं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये हायेस्ट आहे 22 आणि लोएस्ट आहे 20. तसेच वेटिंगची 6 जणांची लिस्ट देखील लावण्यात आलेली आहे. पुढचं पथक आहे वाई. तर आपण पाहू शकतो वाईमध्ये 18 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 29 आणि सर्वात कमी आहे 26. तसेच महिलांमध्ये आपण पाहू शकतो 5 महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे. हायेस्ट आहे 28 आणि लोएस्ट आहे 16. हे पथक होतं वाई. त्याचबरोबर त्यांनी प्रतीक्षा यादी देखील लावण्यात आलेली आहे 11 जणांची ही वाई पथकासाठी. तर बघा, खाली सूचनाही देण्यात आलेली आहे. होमगार्ड सदस्याकरिता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी वरीलप्रमाणे आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांनी होमगार्ड संघटनेमध्ये सदस्यत्वाकरिता हमीपत्र बंधपत्र भरून पथक उपपथक कार्यालय येथे 6/9/2024 पूर्वी समक्ष जमा करावे. सदर हमीपत्र पथक कार्यालयाकडे उपलब्ध होईल. निवड झालेले जे उमेदवार सदर हमीपत्र दिलेल्या कालावधीत भरून देणार नाही त्यांची निवड रद्द करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना गुणानुक्रमे निवड केली जाईल. प्रशिक्षण संदर्भातील पुढील सूचना वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावर संकेतस्थळावर आणि आपले पथक उपपथक कार्यालयाशी संपर्कात राहावे. तर बघा, त्या ठिकाणच्या जिल्हा केंद्रावरून किंवा जे पथकाचं हे असतं ऑफिस असतं किंवा जिल्ह्याचं ऑफिस असतं त्या ठिकाणावरून तुम्हाला हमीपत्र देण्यात येणार आहे. सदरचं हमीपत्र तुम्ही भरून द्यायचं आहे. ते हमीपत्र भरून दिलं नाही 6/9/2024 आधी तर तुमची होमगार्ड होण्याची संधी ही वायाला जाईल, ही संधी हुकेल. त्यामुळं सगळ्यांनी तत्परतेने आणि
कॉन्शियसपणे ह्या गोष्टी करायला हव्यात. ते हमीपत्र भरून देणं खूप गरजेचं आहे. अन्यथा तुमची होमगार्डमध्ये संधी हुकू शकते. त्यामुळं वेटिंगवाले जे आहेत त्यांना ती संधी मिळू शकते. तर संधी गमवायची नसेल तर 6/9/2024 पूर्वी तुम्ही हमीपत्र जे बंधपत्र आहे ते त्या पथक, उपपथक तसेच जिल्ह्याचं ऑफिस या ठिकाणी पाठपुरावा करायचा आहे, माहिती घ्यायची आहे आणि तिथून ते तुम्हाला अवेलेबल झाल्यानंतरनं ते भरून द्यायचं आहे. तर खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाची सूचना आहे. काही जण याच्याकडे दुर्लक्ष करतील, काही जणांना अनावधानाने होईल, पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. ही गोष्ट, ही माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोचवा. त्याचबरोबर स्पेशली हा सातारा जिल्ह्याचं फायनल मेरिटबद्दल हा व्हिडिओ आहे. तर हा सदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, सातारा जिल्ह्यातील उमेदवारांपर्यंत पोचला पाहिजे. तर सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे की 6/9/2024 पूर्वी आपलं हमीपत्र हे भरून द्यायचं आहे, अन्यथा तुमची संधी वायाला जाईल, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे मेरिट होतं सातारा जिल्ह्याचं. आपण पाहिलं आहे की बघा किती कॉम्पिटिशन चालू आहे, मुलांना, उमेदवारांना आउट ऑफ मार्क्स पडत आहेत. त्यामुळं सर्वांनी मेहनत चालूच ठेवायची आहे. अजून परत नेक्स्ट पोलीस भरतीनंतर होमगार्डची भरती येईलच. तर हा व्हिडिओ कसा वाटला, ह्याच्यामध्ये काही शंका असेल, ह्याच्यामध्ये काही कुणाला प्रॉब्लेम वाटत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवावा. त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आणखीन काही माहिती हवी असेल तर ती माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि वेटिंगवाल्यांना असं नका समजू की संधी नाही आहे, वेटिंगवाल्यांना पण संधी आहे. जर एखादा ज्यांनी आता सिलेक्शन झालेलं आहे त्याचं दुसरीकडे पोलीस भरतीमध्ये वगैरे देखील सिलेक्शन झालं असेल तर तिथे जागा तिथं रिक्त राहील, मग तुम्हाला संधी मिळू शकेल. मग वेटिंगवाल्यांनी पण याचं हे तयारीत राहायचं आहे की आपल्यालाही कधीही बोलवण्यात येऊ शकतं आणि अलर्ट राहायचं आहे. तर अशा प्रकारे सातारा जिल्ह्याचं मेरिट होतं. मी आशा करतो सर्वांना ह्या गोष्टी आता समजल्या असेल मी सांगितलेलं. जर काही अडचण असेल, काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व सदरचा व्हिडिओ आवडला असेल तर सदरच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ही होती जी सातारा जिल्हा होमगार्ड अंतिम मेरिट लिस्ट त्याबद्दलची माहिती. तर मी आशा करतो तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. एवढं बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.